आपण स्त्रिया ना सगळ्यांची घरच्यांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी मात्र घ्यायचं विसरतो. आपण लग्न झाल्यावर म्हणण्यापेक्षा आपल्याला मूल वगैरे झालं ना, आपण सतत आजारी पडत असतो. कारण मुलांची जिम्मेदारी, घरच्यांची जिम्मेदारी बरंच काही असतं आणि आपण ना सकाळी काही खात नाही आणि तसेच कामाला लागतो. पण नाही सकाळी काहीतरी थोडंसं खाऊनच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. बघू शकताय मी ना ज्यूस घेतलेला आहे ॲपल, स्ट्रॉबेरी आणि बोर असतात ना काशीवर त्याचा आणि त्यात थोडं दूध आणि गूळ टाकून घेतलेला आहे. तर दिवसभर आपल्याला एनर्जी राहते. मुलांनाही द्यायचं, आपणही घ्यायचं आणि केवी घेतलेला आहे. असं नाही की फळ फ्रूटच असायला पाहिजे. आता बघा गावाकडे तर चांगल्या अशा आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा आहेत, त्यासुद्धा आपण वाफवून खाऊ शकतो. तर इथं मी माझ्या मुलांनाही दिलेलं आहे आणि मीही घेत आहे. कारण आपण इतरांची काळजी घेता घेताना स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो. आणि मान्य आहे जिम्मेदारी असते, कर्तव्य असते, पण तरीही आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. कारण डिलिव्हरीनंतर, मुलं झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात. शरीर खूप कमकुवत झालेलं असतं आणि काही-काही स्त्रिया तर पूर्ण काम झाल्याशिवाय जेवतही नाहीत, काही खातही नाहीत. तर तसं न करता स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी नाही घेतली तर सतत आपण आजारी पडतो आणि मुलांनाही द्यायचं कारण आपण त्यांची तर काळजी घेतोच, पण मेन दुर्लक्ष स्वतःकडे होतं. तर तसं न करता स्वतःचीही काळजी घ्या. इथं बघा मी मुलालाही ज्यूस दिला आहे, मुलीलाही दिला आहे आणि मीही घेतला आहे आणि नंतर ना मला इथं ह्या वाटाण्याच्या शेंगा आणि आपले हरभरे असतात ना, ते मी इथं वाफवून घेतलेले आहेत आणि खूप पौष्टिक असतात. मुलांनाही दिलेलं आहे आणि मीही घेतलेलं आहे खायला. तर असं सकाळची सुरुवात थोडंसं देवपूजा, अंघोळ वगैरे झाली ना, तर सकाळी काहीतरी थोडंसं असं खाल्ल्यानंतर ना, मग बाकीच्या कामाला सुरुवात केली तर काही वाटत नाही. तर माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट करायला विसरू नका. तर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चला बाय.